नमस्ते, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची अशी छान अशी सुरुवात झाली आहे. वातावरण पण खूप छान आहे आणि आम्ही रेडी झालो आहे हळदीसाठी. काल मी मेहंदीचा व्लॉग टाकलेलाच आहे, तर तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता. आज आहे हळद. ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि हा मुलगा, त्याला मी हापूस आंबा म्हणते. तो गोड आहे, हापूस आंब्यासारखाच गोड आहे. तर इकडं आहे उन्नती, माझी बहिणी. ती पण अशा प्रकारे रेडी झाली होती आणि हा हापूस आंबा मध्येच येत होता, चिप्स खात होता. तर हळदीला खूपच वेळ होता म्हणून आम्ही थोडा टाईमपास केला, बसलो थोडा वेळ आणि मग त्यानंतर थोड्या गप्पा वगैरे केल्या. मग नंतर हळदीचा प्रोग्रामाला सुरुवात झाली. मग इथं हळदीचा प्रोग्राम सुरू झाला तर आम्ही हळद लावायला आलो. मी एवढं पूर्ण काही व्हिडिओ घेऊ शकली नाही, जेवढा जमला तेवढा मी घेतला माझ्या परीने. आता इथं मी नवरदेवाला हळद लावतो आहे. तो फोटोग्राफरवाला सांगतो आहे, समोर बघा. मी नवरदेवाला सांगते तू इकडे बघ, तर तो फोटोग्राफर सांगतो तू नको बघू, तुम्ही समोर बघा, असं म्हणत होता तो. त्याला असा फोटो काढायचा होता. मग असं आमचं झालं हळद लावून. हळदीचा प्रोग्राम झाला, सगळे आम्ही घरात आलो. ही माझी बहीण आहे, ही येलो साडीवाली सख्खी बहीण आहे आणि ही ड्रेसवरती 3 नंबरच्या काकांची मुलगी आहे. आणि इथं सांगते आता आम्हाला डान्स करायचा आहे, आमचा हळदीचा प्रोग्राम झाला आहे, आता आम्ही डान्स करणार आहेत, अशी माझी बहीण सांगत होती इथं. आणि आमचं काहीतरी हसी मजाक वगैरे चालू होता. त्यानंतर मग असंच आम्ही टाईमपास करत होतो. मग आता जेवणाचा कार्यक्रम पण बाहेर चालू होता हळदीच्या दिवशी. मग सगळेजण जेवणाला बसले होते. मग आम्ही नवरदेवासोबत बसणार होतो. ही आहे नवरदेवाची बहीण आणि माझी बहीण सांगते आपण कुठं बसायचं नवरदेवासोबत जेवायला, घरात बसायचं की बाहेर बसायचं. मग आम्ही घरातच बसलो जेवायला, बाहेर काही बसलो नाही, घरातच आणून घेतलं होतं. मस्त जेवण केलं छानपैकी. आणि ही आहे माझी 3 नंबरची काकू. तुम्हाला मी मेहंदीच्या व्लॉगमध्ये पण भेटवलं आहे तिला, आता पण भेटवते. आणि इकडं नाचण्याचा प्रोग्राम चालू झाला हळद रात्रीचा. खूप नाचलो आम्ही, खूप एन्जॉय केला. इकडं रावी बहीणचा मुलगा आहे आणि ती